सत्य असेल तेच दिसेल. सोलापूर शहरातील न्यू संतोष नगर पोलीस लाईन परिसरात राहणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीनं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. अश्विनी सिलसिद्धा सलगर असं मृत महिलेचं नाव आहे. पती रात्री ड्युटीवर गेल्यानंतर तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार विजापूर नाका पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सिलसिद्धा सलगर हे मंगळवारी रात्री नाईट ड्युटीवर होते. घरी पत्नी अश्विनी व त्यांची 2 मुलं होती. मध्यरात्रीच्या सुमारास मुलं झोपलेली असताना अश्विनीनं त्यांच्यासोबत सेल्फी घेतला. त्यानंतर जवळच राहणाऱ्या नातेवाईकाला फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. यापूर्वी अश्विनी अशा प्रकारच्या धमक्या देत असल्यानं नातेवाईकांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचं सांगण्यात येते. दरम्यान अश्विनीनं पाठवलेला मेसेज नातेवाईकांच्या निदर्शनास बुधवारी पहाटे 4च्या सुमारास आला. त्यांनी तातडीनं सिलसिद्धा सलगर यांना याची माहिती दिली. सिलसिद्धा यांनी पत्नीला फोन करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे घराजवळील नातेवाईकांनी तत्काळ घराकडे धाव घेतली. घराचा दरवाजा आतून बंद असल्याचं आढळून आले. काही वेळातच पोलीस पती सिलसिद्धा सलगर घटनास्थळी पोहोचले व दरवाजा तोडण्यात आला. घरात पाहणी केली असता अश्विनीनं साडीच्या सहाय्यानं सिलिंगला गळफास घेतल्याचं दिसून आले. तिला तातडीनं खाली उतरवून सोलापूर येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचं घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या प्रकरणाची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.